नमस्कार, मी गौरी भिडे स्मृतिगंधाच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करते. भाई व्यक्ती की वल्ली हा चित्रपट 4 जानेवारीला प्रदर्शित झाला आणि अख्ख्या महाराष्ट्राने नव्हे तर जगभर तो प्रेक्षकांनी उचलून धरला. आणि आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आहेत भाई व्यक्ती की वल्ली या चित्रपटातील भाईंची व्यक्तिरेखा ज्यांनी साकारली आहे आणि ज्यांच्या अभिनयाची आणि कामाचं अत्यंत कौतुक सगळीकडे होतं आहे असे सागर देशमुख. सागर दादा, खूप खूप स्वागत. नमस्कार. हॅलो वेलकम. स्मृतिगंधामध्ये सगळ्यात प्रथम खूप स्वागत. थँक्यू सो मच. आणि अर्थात पहिला प्रश्न हा की आता शूटिंग पूर्ण झालेलं आहे, चित्रपट लोकांच्या भेटीला आलेला आहे. आता जेव्हा पुलंचं काम साकारल्यानंतर काय वाटतं आपल्याला, ही भूमिका का मिळाली असेल, काय साम्य वाटतं तुमच्यामध्ये आणि पुलंमध्ये? ॲक्च्युली हा प्रश्न खूप वेळेला लोकांनी विचारला की असं काय साम्य आहे किंवा, तर मला पहिलेच हे ॲडमिट करायचं की पु ल देशपांडे हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची भूमिका मिळणं म्हणजे या करिअरच्या या टप्प्यामध्ये आपल्याला ही भूमिका ऑफर केली जाणे हे म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. तसं म्हटलं तर ते ज्या पद्धतीने म्हणजे मल्टी टॅलेंटेड आणि मल्टी फॅसेटेड असा तो माणूस होता, तसं माझ्यात खरं तर फार काही नाही आहे. म्हणजे ते ज्या पद्धतीने पेटी वाजवतात, ते ज्या पद्धतीने गातात, ते साहित्यिक पण आहे, ते नाट्य दिग्दर्शक आहेत, ते सिनेमा दिग्दर्शक आहेत, त्यांनी स्क्रीन प्ले लिहिलंय, सगळं काही म्हणजे समाजकार्यामध्ये इतकं मोठं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं आहे. म्हणजे आपल्याला अशक्य वाटतं की एक माणूस इतका म्हणजे एका जन्मात कसं काय करू शकतो एवढ्या गोष्टी. आता साम्यच जर विचाराल तर एकतर महेश मांजरेकरांनी मला घेतलं त्याबद्दल खूप थँक्स. म्हणजे त्याच्याबद्दल काही वादच नाही की मला हे करायला मिळालं. मला वाटत नाही की पृथ्वी तलावर कुठलाही असा माणूस असेल ज्याला ही भूमिका ऑफर झाली आणि त्यांनी नकार दिलाय. LLB त्यांनी पण केलं होतं, LLB मी पण केलं, फक्त त्यांनी प्रॅक्टिस केली नव्हती, मी प्रॅक्टिस केलेली आहे. हे एक खूप मोठं साम्य आहे. त्यांच्या घरामध्ये म्हणजे त्यांच्या तारुण्यामध्ये त्यांना काही अवघड सिच्युएशन्सना सामोरं जावं लागलं, काही अवघड प्रसंग आले आयुष्यात, तसे माझ्याही आयुष्यात येऊन गेलेले आहेत. त्यामुळे ते एक साम्य आहे. आणि बाकी मला असं वाटतं की त्यांना आपण ह्युमरिस्ट म्हणून ओळखतो, म्हणजे विनोदवीर म्हणून ओळखतो, तसं मला सेंटर ऑफ अट्रॅक्शन असायला कायमच आवडतं, म्हणजे माझ्या मित्रमंडळींमध्ये वगैरे. त्यामुळे ही 3 साम्यस्थळं मला तरी जाणवतात. आणि अर्थात तुम्ही ज्या आधी भूमिका केल्यात, हंटरमध्ये असेल किंवा व्हायझेडमध्ये असेल, त्या भूमिका आणि ह्या भूमिकेमध्ये स्पेसिफिकली बोलायचं झालं तर खूप फरक आहे. महत्त्वाचा फरक म्हणजे हे एका व्यक्तीवर झालेला चित्रपट आहे आणि सगळ्यांना सर्वश्रुत अशी व्यक्ती असल्यामुळे तर अभ्यास कम्पॅरेटिव्हली इकडे जास्त करायला लागला असेल. मग तो कसा केला? आणि आता एखाद्या सीनमध्ये आम्ही बघितलं की तू पेटी वाजवतोस, मग याचं पहिले शिक्षण घेतलं होतं का या चित्रपटासाठी म्हणून खास प्रशिक्षण घ्यायला लागलं? मला असं वाटतं की प्रत्येक चित्रपट ज्या वेळेला आपल्याला ऑफर होतो त्यावेळेला प्रत्येक कॅरेक्टरचा अभ्यास हा निरनिराळा असतो. म्हणजे हंटर ही एक वेगळ्या जातकुळीची फिल्म होती, वायझेड ही वेगळ्या जातकुळीची फिल्म असते. तर त्या फिल्म्सना अभ्यास हा असतोच. म्हणजे तुम्ही, आणि मुळात मी नाटकातला माणूस असल्यामुळे माझा तालमी, वाचनं आणि या सगळ्या प्रोसेसवरती खूप विश्वास आहे. आणि ते केल्याशिवाय तुम्हाला असं तयारी आहे आपली एखादा रोल करायची असं वाटत नाही. म्हणजे हल्ली सिरियल्समध्ये वगैरे ॲक्टर्सना डायरेक्टली असा सीन देतात, तो पाठ करून आपल्याला बोलायचं असतं तिथे. मला तशा पद्धतीनं काम करायला अवघड जातं आणि म्हणून मी टेलिव्हिजनकडे फार कधी काम केलं नाही. आता ह्या चित्रपटासाठी अभ्यास निश्चितपणे करावा लागणार होता, कारण आपण एवढ्या मोठ्या माणसाचं जेव्हा आपल्याला काम करायचं असतं त्यावेळेला निश्चितपणे अभ्यास करावाच लागतो. पण आता काय आहे की त्यांची जी पॉप्युलर पुस्तकं आहेत ती मी ऑलरेडी म्हणजे लहानपणापासून वाचलेलीच आहेत. परंतु मला असं वाटतं की गुणगायीन आवडी त्यांचं एक पुस्तक आहे, किंवा गणगोत आहे, किंवा मैत्र आहे, ह्याच्यामध्ये ना त्यांनी लोकांबद्दल जे काही लिहिलंय त्याच्यातनं मला पु ल व्यक्ती म्हणून कसे आहेत ह्याच्यापर्यंत पोचता आलं. दुसरी गोष्ट, काही रेअर फोटोज होते. सकाळ ऑफिसमध्ये जाऊन व्हिजिट्स काही केल्या, त्याच्यामध्ये काही रेअर फोटोज होते. कारण आपल्याकडे जे व्हिडिओ डॉक्युमेंटेशन त्यांचं आहे ते गुळाचा गणपती हा शेवटचा रेफरन्स आहे. त्याच्या अगोदरचं जे मला यंग एज त्यांचं दाखवायचं होतं त्याच्याकरता काही फोटोज होते माझ्या आधारासाठी, आणि काही अर्थात व्यक्ती होत्या आजूबाजूला ज्यांच्याशी मी पुलंनी खूप म्हणजे काम केलं त्यांच्याबरोबर. असे काही व्यक्ती होते ज्यांच्याबरोबर मी खूप इंटरॅक्ट केलं.
मला हाही प्रश्न विचारण्यात येतो की याच्या अगोदर ज्यांनी पुलं केले त्यांची तू काही मतं घेतलीस का याच्यावरती, तर मी नाही घेतली. याचं कारण असं की मला कुठेही बायस्ड व्हायचं नव्हतं. म्हणजे हे करताना काय त्यांनी सगळ्यांनीच उत्तम प्रकारे ते सादर केलेले आहेत, पण मला कोणाचं प्रेशर नको होतं. त्यामुळे मग मी ते त्या भानगडीत पडलो नाही खरं तर. त्यामुळे तयारी म्हणशील तर अशा पद्धतीची साधारण तयारी मी केली होती. आपल्याला गौरव यादव विचारतायत, पुलं साकारताना सर्वात मोठं चॅलेंज काय होतं? हा, नमस्कार गौरव, थँक्यू सो मच, तुम्ही आत्ता इथे आलेला आहात. तुमचे खूप खूप धन्यवाद. मला वाटतं सगळ्यात मोठं चॅलेंज हेच होतं की त्या माणसाचा जो पट आहे तो अख्खा समजून घेणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या सीन्समध्ये, म्हणजे ते सुनीताबाईंबरोबरचे सीन्स असो किंवा त्यांचे अत्यंत लाडके मित्र असो, त्यांच्याबरोबरच्या सीन्समध्ये पुलं त्या वेळेला कसे रिॲक्ट करतील हा सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट होता. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जर फिल्म बघितली असेल तर तुम्हाला एक जाणवेल की ह्याच्यामध्ये फक्त विनोदी फिल्म नाहीये, त्यांची एक अत्यंत भावनिक बाजू सुद्धा आहे पुलंची, जी आम्ही एक्सप्लोअर केलेली आहे. तर त्यावेळेला ते ठरवणं की ह्याच्यामध्ये पुलं कसे इमोशनल होतील हा एक खूप चॅलेंजचा भाग होता. पण त्याच्यासाठी महेश दादासारखा दिग्दर्शक मला लाभलाय, तर त्यांनी ही खूप वाट सोपी केली माझ्यासाठी. सगळेच जण खूप कौतुक करतायत तुझ्या कामाचं. अल्पना देशपांडे, शीतल मोरे, मंजिरी जोशी, खूप सगळेजण कौतुक करतायत. पुढचा प्रश्न हा की जवळजवळ चित्रपटात 70 कलाकार आहेत, म्हणजे तुम्ही मेन रोल सोडून सुद्धा. आणि महत्वाचं काम बघायला गेलं तर तुझं सगळ्यांबरोबर काम आहे. मग इतक्या 70 जणांबरोबर काम करताना कामाचा रॅपो कसा जमवलास? कारण एखाद्याबरोबर काम करणं सोपं जातं, पण प्रत्येकाबरोबर तोच रॅपो येणं थोडं कठीण असतं. मग ते कसं जमवलंस? मला असं वाटतं की सुनीताबाईंची भूमिका, म्हणजे यंग सुनीताबाई ज्यांनी आता साकारल्या आहेत, त्या इरावती हर्षे. आता इरावती हर्षे आणि मी तसे मित्र आहोत, आम्ही बरीच वर्ष एकमेकांना ओळखतो, एकत्र थोडीफार कामही केलीत. म्हणजे असं स्क्रीनवरती काम करण्याची ही पहिलीच वेळ, परंतु आम्ही माणूस म्हणून एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने ओळखत होतो. त्यामुळे तो प्रॉब्लेम नव्हता. प्रॉब्लेम हा होता की 60-70 कलाकार असल्यावरती दररोज वेगवेगळी लोक यायची आणि त्यांच्याबरोबर जुळवून घ्यावं लागायचं. आता जुळवून घ्यावं लागायचं अशा अर्थाने की आता फॉर एक्झाम्पल सागर तळाशीकर जे आहेत ते गदिमांचं काम करतात त्याच्यामध्ये, आणि आमचं नाच रे मोरा हे जे गाणं आहे, आता पुलं म्हणल्यावरती नाच रे मोरा आलंच, म्हणजे हा अविभाज्य घटकच आहे त्यांच्या आयुष्यातला. तर ते आता दोघंही आम्ही म्हणजे त्याचं गाणं माझं गाणं तर तो खूप मोठा चॅलेंज होता की मलाही फारसं विशेष चांगलं गाता येत नाही, परंतु त्या सीन करता पेटीही वाजवायची होती, गाणंही गायचं होतं. तर हे थोडंसं स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं आपले जेव्हा शॉर्ट्स असतात त्यावेळेला. आणि दुसरी गोष्ट त्यांच्याबरोबर सुद्धा रॅपो आपल्याला करावा लागतो. त्यामुळे कधी कधी ते अवघड जातं फ्रँकली, आणि कधी कधी ते अतिशय सोपं असतं. कारण मला वाटतं सगळेच कलाकार जे आत्ता होते ते पुलंच्या प्रेमाखातर खरं तर इथे आले होते. म्हणजे सगळ्यांनी आपापल्या वेळा सांभाळून या शूटिंगला प्राधान्य देऊन त्यांनी ते काम केलंय. आणि मला वाटतं पुलंचीच ती पुण्याई आहे की माझ्यासारख्या नटाला त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांभाळून घेतलं. त्यामुळे हे श्रेय खरं तर त्यांचं आहे. आणि आता विषय निघालाय तर 1-2 ओळी गुणगुणून टाक, म्हणजे आता आमच्यासाठी आम्हाला खूपच आवडेल. बापरे, मला आय एम रिअली सॉरी हो. म्हणजे मी असं म्हणलं तर मला बाकीचे प्रेक्षक लोक जाणार नाही तो थिएटरला, तर तसं प्लीज मला तसं लोक प्रचंड कौतुक करतात. 2 ओळी नाचरे मोरा सुद्धा चालेल आम्हाला. मला फार एम्बॅरेसिंग वाटते खरं तर, पण मी आधीच माफी मागतो तुमची आणि पुलंची सुद्धा, कारण ते अतिशय उत्कृष्ट गायचे. पण मी गातो. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. काळा काळा कापूस पिंजला रे, ढगांची वारा झुंजला रे. आता तुझी पाळी वीज देते टाळी, आता तुझी पाळी वीज देते टाळी. फुल्लो पिसारा नाच,
नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. मी इतका डिप्रेस झालोय खरं तर की मी शब्द सुद्धा इकडे तिकडे केलेले आहेत. नाही, उलट आम्हाला वाटलं की जितका अभिनय चांगला आहे या माणसाचा तितकाच तो उत्तम गातो सुद्धा आहे आणि तितकाच तो डाऊन टू अर्थ सुद्धा आहे. त्यामुळे खरंच खूप खूप कौतुक तुझं. त्याच्यानंतर खूप लोक विचारतायत की तुम्ही जर गौरव यादव पुन्हा विचारतायत की जर तुम्ही पुलंना व्यक्तिगत आयुष्यात भेटला होतात का, आणि जर भेटला असता तर तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडलं असतं. आणि रेश्मा ठोसर विचारतायत ठरवून पंच असतीलच पण तुम्ही स्वतःहून काही पंचेस चित्रपटात घेतले होते का. मी दुसऱ्या प्रश्नाचं आधी उत्तर देतो. म्हणजे आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतला होता की आपल्याकडे कोट्याधीश पुलं नावाचं पुस्तक आहे ऑलरेडी. आपल्याला कोट्यांमागचा माणूस कसा आहे ते जाणून घेण्याकडे हा कल होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने असे पंचेस काढण्याकरता म्हणून काही विनोद केलेले नाहीयेत. त्या प्रसंगी त्यांचं जे वेंधळेपण असेल किंवा हजरजबाबीपणा सुद्धा असेल तर ते आपण फोकस केलेलं आहे. पण मुद्दामून असं काही म्हणजे तो माणूसच इतका ग्रेट होता आणि त्याची म्हणजे जीवनदृष्टी इतकी सुंदर होती की मला वाटतं ती जीवनदृष्टी काय आहे हे समजून घेण्यामागे जे काही विनोद घडले असतील तर ते तेवढेच. मुद्दामून पंचेस काढणे वगैरे हे नाही. आता गंमत अशी असते कधी कधी मी ऍक्टर आहे. आता मला हे मान्य करायला पाहिजे की ज्या ज्या वेळेला अशा काय म्हणू आपण त्याला मीटी सिच्युएशन्स येतात म्हणजे असं ज्याच्यामध्ये मला करण्यासारखं खूप काही काही असतं की हे थोडंसं विनोदी अंगाने आपल्याला करायचं आहे तर ते मी करायचा प्रयत्न करायचोच. पण तिकडे परत अगेन डिरेक्टर प्लेज अ रिअली इम्पॉर्टंट रोल. तो तिथेच आपल्याला अडवून की आपल्याला पु ल देशपांडेंचा रोल करताना त्यांची डिग्निटी सुद्धा सांभाळणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे थिल्लरपणाकडे कधीच जाऊ नये आणि तो कधी म्हणजे तसा काही प्रयासाने तिथे जाण्याचा विषयही नव्हता. दुसरा प्रश्न काय होता. हा हो मी पुलन मला फार वाईट वाटतं. मी पुण्याचाच आहे खरं तर आणि मी पुलंना कधीही भेटलो नाही. म्हणजे त्यांची पुस्तकं वाचणे त्यांच्या सीडीज बघणे आणि हे सगळं मी केलेलं आहे. परंतु 2000 साली ज्या वेळेला पुण्यामध्ये असताना गेले त्यावेळेला माझी खूप इच्छा होती की तिथे त्यांच्या अंत्यसंस्कारांना जाऊन आपण थांबावं. पण ते काही त्यावेळेला होऊ शकलं नाही कारण मी त्यावेळेला पुण्यामध्ये नव्हतो. पण ते जर भेटले असते तर मला फक्त त्यांना एकदाच मिठी मारावीशी वाटले की म्हणजे ते असे माझे आजोबा असल्यासारखेच मला वाटतात. त्यामुळे ते एक राहून गेलं पण ती आता ती म्हणजे ते राहून ती खंत राहूनच जाणार. म्हणजे किशोर पुरकर विचारतायत नाच रे मोरा या गाण्यात तुमच्या बरोबर मीही स्वर लावला आहे फिल्म मध्ये ही माझी गुरुदक्षिणा आणि खारीचा वाटा असं समजतात ते. आणि सगळेजण खूप अच्छा ओके खूप कौतुक करतायत सगळे. सुनील देशमुख म्हणतायत पुलं सांगीतिक कौशल्य याची अप्रतिम मांडणी केली आहे आणि सर्व टीमचे अभिनंदन. नांदेडहून ते सांगतायत. त्याच्यानंतर स्नेहा साळवी म्हणतायत खूप छान अभिनय केलाय. मनोज कमलापूरकर विचारतायत कुठल्या पुस्तकाचा जास्त प्रभाव होता अभिनय करताना. मला वाटतं की म्हणजे महेश मांजरेकरांनी सुद्धा ह्याच्या अगोदर सांगितलेलं आहे की फिल्ममध्ये म्हणजे त्यांना हा जो ट्रिगर पॉईंट आपण म्हणतो ना की पु ल देशपांड्यांवरती सिनेमा काढायचं कधी ठरवलं किंवा कसं झालं तर आहे मनोहर तरी नावाचं सुनीताबाईंचं आत्मकथनच आहे ते एका प्रकारे. तर ते पुस्तक आहे. मला वाटतं त्या पुस्तकाचंच मला पर्सनली सुनीताबाई आणि पुलंच्या नात्यामध्ये एक्सप्लोअर करण्यासाठी त्याचा सगळ्यात जास्त मला फायदा झाला. आणि माझं असं म्हणणं आहे की ते अजूनही इतकं सच्च पुस्तक मी गेल्या अनेक वर्षात खरं तर वाचलेलं नाहीये. ते अजूनही कोणी वाचलं नसेल तर कृपा करून प्लीज वाचा. ते दर 15 मिनिटांनी मी तुम्हाला लिहून देतो. दर 15 मिनिटांनी तुमचा ऊर भरून येईल इतकं सुंदर सुनीताबाईंनी लिहिलेलं आहे. प्राजक्ता पुराणिक विचारतायत तुम्हाला कधी मेंटल स्ट्रेस घालवण्यासाठी पु ल यांच्या साहित्याची मदत झाली आहे का. निश्चित. हा खूप चांगला प्रश्न आहे खरं तर. कारण ज्या वेळेला आमचा टीजर लॉन्च आणि ट्रेलर लॉन्च होता त्यावेळेला मी हे सांगितलं की मला पु ल देशपांडे पर्सनली हिलर वाटतात. म्हणजे आजकाल आपण ज्या कॉम्प्लिकेटेड जगामध्ये जगतोय जी धावपळ चालू आहे जो स्पीड आहे एकंदरीत आपल्या जगण्याचा आणि एकंदरीतच आपले ॲम्बिशन्स प्रचंड वाढलेले आहेत आणि ॲम्बिशन्स वाढले की दुःख येतातच वाट्याला. आणि मग दुःख वेगवेगळ्या प्रकारचं असतं. ते म्हणजे तुम्ही डिप्रेस होऊन घरी बसता आणि फक्त सामान्य लोकच नाही तर माझ्यासारख्या ॲक्टरला सुद्धा हे भोगावं लागतं. म्हणजे माझे कितीतरी वेळेला असं झालेलं आहे की मला पर्सनली अत्यंत दुःखी वाटतंय. मला काहीच करावं असं वाटत नाहीये.
माझ्या कामाचं जसं आत्ता कौतुक होते तसं त्याच्यापूर्वी मी खूप असूसलेला होतो की अरे कधी होईल हे आपलं असं काहीतरी. ह्या सगळ्या फिलिंग्समधनं मी गेलेलो आहे. आणि त्या वेळेला मी जेव्हा पु ल देशपांडे वाचतो त्यावेळेला एक असं थंडगार हिरव्या ठिकाणी आपण आलोय असं मला वाटतं. म्हणजे अक्षरशः म्हणजे त्यांचं व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक तुम्ही काढा आणि त्याच्याबरोबर तुम्ही नारायण जेव्हा वाचता किंवा नंदा प्रधान जेव्हा वाचता त्यावेळेला तुमचं ते दुःख वेंट आउट होतं. म्हणजे तुम्ही रडताच तिथे. म्हणजे त्याचा एंड तुम्ही वाचलात, रावसाहेब वाचले की तुम्हाला शेवटी तुमच्या डोळ्यात पाणी येतच. आणि मला असं वाटतं की दॅट इज अ ह्यूज वेंट आउट, की जे काही आपण आत्ता साठवलेलं आहे आतमध्ये ते सगळं बाहेर निघून जातं. त्यामुळे नक्की हे मला 100% खात्री आहे की पु ल हे हिलर आहेत खूप मोठे. तू म्हणलास की तू आधी सुद्धा पुलंची पुस्तकं वाचली होतीस, पण मग जेव्हा तुला कळलं की तुला पुलंचा रोल करायचा आहे तेव्हा पुन्हा एकदा अभ्यास झाला असेल, पुन्हा एकदा सगळी पुस्तकं वाचली असेल. मग तेव्हा एक सामान्य वाचक म्हणून पुलं वाचताना आणि आता मला आता भूमिका करायची आहे म्हणून पुलं वाचताना काय वेगळे पण जाणवतं किंवा पुलं किती भावतात प्रत्येक ठिकाणी? मला असं वाटतं की ते अजूनही कंटेम्पररी आहेत. म्हणजे काही त्यांचे पुस्तकं किंवा नाटकं आपण जर सोडली तर ते मला पर्सनली अजूनही कंटेम्पररीच वाटतात. आता ज्या वेळेला लहानपणी आपण त्यांची पुस्तकं वाचायचो त्यावेळेला किंवा त्यांना बघायचो परफॉर्म करताना, त्यांची कथाकथनं आपण बघायचो त्यावेळेला त्या पंचसाठी आपण थांबायचो किंवा त्या विनोदासाठी आता ते असं बोलणार आहेत बरं का असं आपल्याला कुठेतरी आपण आधीच आपल्याला कळायचं की ते आता असं करणार आहेत. आत्ता वाचताना तो मी थोडासा मागे टाकला होता. म्हणजे मला असं वाटत होतं की आपल्याला पुलंना व्यक्ती म्हणून ओळखायचं आहे आत्ता. सो त्यांच्या लिखाणामध्ये मला आत्ता जेव्हा मी परत रिव्हिजिट आपण करतो त्यांचं साहित्य तेव्हा असं मला वाटतं की प्रचंड डेप्थ आहे त्यांच्या लिखाणाला. ते फक्त वरवरचं विनोदी लिखाणात फक्त त्यापर्यंत मर्यादित नाहीये. मला वाटतं त्यांच्या लिखाणामध्ये मला असं जाणवलं की प्रचंड प्रमाणात संस्कृती आहे आणि भाषेची इतकी आवड आहे त्यांना. आणि ते त्यांच्या भाषेने अगदी सामान्यांपासून ते अगदी म्हणजे एलिट क्लासमध्ये जे कोण आपलं जी काही समाजरचना आहे त्या सगळ्यांना ते असे कवेत घेऊन आपल्या खिशात घालू शकतात. इतकी त्यांची भाषा अशी लाघवी आहे. म्हणजे त्यांच्या आता तुम्ही बाबासाहेब पुरंदरेंचा लेख वाचला ह्याच्यातला आपल्या गणगोतमधला तर ते त्या ऐतिहासिक भाषेमध्येच लिहितात आणि ते त्याची तुम्हाला प्रचंड मजा वाटते. दिनेश हा जर लेख वाचलात तर दिनेशमध्ये त्यांनी एका छोट्या मुलाचं जग इतकं असं सेन्सिटिव्हली ओपन केलंय आपल्या समोर की म्हणजे आपल्याला अविश्वसनीय होतं की एवढं भाषेची आवड कशी काय. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटते की हा माणूस काय लेवलचा होता. म्हणजे की आपल्याला ओरिजिनल बंगाली म्हणजे रवींद्रनाथ टागोर वाचता यावेत म्हणून सगळं सोडून तिथे शांतिनिकेतनमध्ये जाऊन तळ ठोकला आणि तिथे त्यांनी ते शिकलं. आता त्यांच्या कितीतरी त्यांनी कविता ट्रान्सलेट सुद्धा केल्यात मराठीमध्ये रवींद्रनाथांच्या. अमेझिंग माणूस, फारच मस्त. रेश्मा ठोसर विचारतायत तुम्ही कुठला सीन देताना खरे भावूक झाला होता? आता तो सिनेमामध्ये पण आहे रेश्माजी. तो आपला ज्या वेळेला डाळिंब खाण्याचा जो सीन आहे त्याच्यानंतर एक अत्यंत म्हणजे ज्यांनी हा सिनेमा बघितला नाही त्यांच्यासाठी मी ओपन करत नाही काय आहे, पण एक अत्यंत सेन्सिटिव्ह एक परिस्थिती सुनीताबाई आणि पुलंच्या नात्यामध्ये आली होती. आणि त्यावेळेला तो सीन करताना म्हणजे मला असं वाटलं की हा निर्णय ज्या वेळेला ऐकवला गेला सुनीताबाईंकडनं त्यांना त्यावेळेला त्यांना काय वाटलं असेल. तो सीन करताना मी जेव्हा इमॅजिन केलं की अरे काय झालं असेल तेव्हा मी स्वतः प्रचंड भावूक झालो होतो तो सीन करताना. गौरी वेलणकर, मृणालिनी जोशी म्हणतायत भाई मूवी पुल द ग्रेट लेजंड अँड यू कॅरीड द कॅरेक्टर सुपर. थँक्यू सो मच. थँक्यू. मनीषा वाळिंबे म्हणतायत सगळे लेजंड आहेत. तो काळ आणि ती वेळ आम्हाला तुम्ही दाखवली. प्रभाकर केतकर म्हणतायत निर्व्याज प्रभाकरजी नमस्कार. निर्व्याज स्वच्छ व सुंदर मन म्हणजे पुलं सगळे गुण संपन्न. ऍब्सोल्युटली तुम्ही खरं बोलताय. आणि उषा देशपांडे सागर पुलं जगलात खूप छान. थँक्यू सो मच. थँक्यू. शेवटचं गाणं संपूच नये असं वाटत होतं. त्याच्यानंतर सुषमा कुलकर्णी म्हणतायत वेलकम. खुसखुशीत सिनेमा हीच अपेक्षा होती आणि तसाच चित्रपट झालेला आहे. थँक्यू सो मच. या सगळ्यांची ज्यांची नावं आता घेण्यात आली त्यांना सगळ्यांना एक विनंती आहे की आपल्याला जर सिनेमा आवडला असेल
तर आपण आपल्या आणखीन नातेवाईकांना मित्रमंडळींना सांगा की हा थिएटरमध्ये सिनेमा अजूनही चालू आहे आणि 8 फेब्रुवारीला उत्तरार्ध येतोच आहे. म्हणजे जी मैफिल राहिलेली अर्धवट ती आता पुरी करायला लागेलच आणि ती तुमच्याशिवाय होऊच शकत नाही. म्हणजे प्रेक्षक हा एक प्रचंड महत्वाचा फॅक्टर असतो आणि आम्ही सुद्धा आतुरतेने वाट बघतो की तुम्ही कधी परत येताय चित्रपट बघायला. अर्थात. जितेंद्र मराठे म्हणतायत, पंडितजी, कुमारजी, वसंतरावजी आणि पुलंच्या मैत्रीचा काय अनुभव आलाय? जुगलबंदी खूप छान वाटली आहे. थँक्यू जितेंद्रजी. वैशाली ढेरांगे म्हणतायत, सागर तुम्ही खूप छान काम केलं आहे, तो इनोसन्स तुम्हाला बरोबर आलाय, जमलाय. वैशालीजी थँक्यू सो मच. अर्थात पुढचा प्रश्न, या चित्रपटाने तुझ्या वैयक्तिक आयुष्यात काय बदल झाले किंवा काय दिलं या चित्रपटाने? मला असं वाटतं की प्रत्येक आपण कलाकृती जी करतो, मग ती नाटक असो सिनेमा असो, तुमचा काहीतरी एक टेकअवे असतोच त्यातनं. म्हणजे तुम्ही काय घेऊन जाता आणि माणूस म्हणून काय बदल होतात. आणि तो जर बदल झाला नाही तर आपण असं समजायला हरकत नाही की आपण कुठेतरी स्टॅग्नंट झालोय, कुठेतरी अडकलोय. माझ्यामध्ये काय बदल झाला असेल तर मला असं वाटतं की मला असं वाटतं की पु ल देशपांडेंनी जशी मैत्री केली, म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी मैत्री केली, निभावली, म्हणजे बाबा आमटे असू देत, बाबासाहेब पुरंदरे असू देत, वसंतराव देशपांडे असू देत, भीमसेन जोशी असू देत, सुनीताबाई असू देत, तर मला असं वाटतं. आणि त्यांनी ज्या पद्धतीने पत्र लिहिली, म्हणजे त्यांचे अनेक फॅन्स सुद्धा होते जे त्यांचे नंतर मित्र झाले. तर ज्या पद्धतीने त्यांनी पत्र लिहिली, मला असं वाटतं की तशी पारदर्शक मैत्री जर मला करता आली आणि अशीच निभावता आली तर मी कुठेतरी आणखीन संपन्न झालो माणूस म्हणून, असं मला वाटेल. अक्षय जोशी वेलकम. त्यांनी तुझं स्केच केलेलं आहे आणि ते विचारतात की ते तुला कसं पाठवता येईल. अक्षय जोशी, तुम्ही स्केच अगदीच पाठवू शकता. इंस्टाग्राम वरती मी कोरिएंडर पावडर या हँडल माझा आहे, तर त्याच्यावरती तुम्ही मला पाठवा. आम्ही तुम्हाला पत्ता पाठवीन माझा, तिथे तुम्ही मला पोस्ट करू शकता. थँक्यू सो मच. खूपच छान प्रतिसाद आहे लोकांचा. रेवती देशपांडे म्हणतात, पुलंचं काम खूपच छान केलं. थँक्यू रेवतीजी. दुसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत आहेत. विवेक खेर, कॉंग्रॅच्युलेशन्स अंजली फ्रॉम इंदोर. थँक्यू विवेकजी, थँक्यू सो मच. आणि कुमार गंधर्व इंदोरचे आहेत, हो, ते सुद्धा आपल्याकडे प्रेक्षक म्हणून आहेत. बरोबर. अमृता सागर विचारतात, एखादं तुम्ही गाणं गाऊ शकाल का? अरे बापरे, मी मगाशी गायलं एक गाणं, तर मला गाणं नाही गाता येत. मी सिरियसली सांगतो, मी शिकून येईन परत एकदा स्मृतिगंधाच्या लोकांसाठी आणि मग मी पेटी वादन आणि गाणं असं एकत्रच आपण करूयात. म्हणजे आपल्या रसिकांसाठी खूप छान गोष्ट आहे की आपल्याला पुन्हा एकदा सागर देशमुख भेटायला येणार आहेत पेटी आणि गाण्यासाठी. नक्की 100%. महेश मांजरेकर दिग्दर्शक आणि तू लीड रोलमध्ये, असं मला वाटतं पहिल्यांदाच काम करतोयस. कसा होता महेश दादांबरोबर काम करण्याचा अनुभव? आणि इतकं हसवणारं व्यक्तिमत्व ज्याच्या आयुष्यावर चित्रपट करतोय, मग ते करत असताना सेटवरचं वातावरण कसं होतं? किती खेळीमेळीने शूटिंग पूर्ण झालं? म्हणजे महेश मांजरेकरांबरोबर काम करण्याचा अनुभव अतिशय उत्तम होता. मला वाटतं की कुठलंही म्हणजे पात्र कुठलंही असू दे, म्हणजे आता हे पु ल देशपांडे असू दे किंवा चित्रपटात म्हणा, नाटकात म्हणा, दिग्दर्शक खूप महत्वाचा असतो. काय असतं, ऍक्टर ज्या वेळेला आपल्याला स्क्रीन प्ले येतो आणि त्याच्यामध्ये सीन्स असतात, तर ऍक्टर कायम अंधारातनं काही गोष्टी स्वतःच्या मनात साठवत असतो आणि ठरवत असतो की मला ह्याचा आधार घ्यायचा आहे, मला त्याचा आधार घ्यायचा. आणि सीन करताना तुम्ही जो काही आता मागे तू म्हणलीस की रिसर्च काय केला किंवा काय वाचलंस, हे सगळं तुम्हाला गाशा गुंडाळून ठेवावं लागतो. कारण तुम्हाला सीन करायचं आहे तिथे ॲज अन ॲक्टर म्हणून, आणि त्यांच्या स्पिरिटपाशी तुम्हाला जायचं असतं. म्हणजे त्यांचा आत्मा कुठेतरी त्या बोलण्यामध्ये आणि त्या रिदम त्यांचा काही जो काही असेल तो कानात साठवून तुम्हाला तो डिलिव्हर करायचा असतो. त्यामुळे हे सगळं रिसर्च वगैरे मागे ठेवावं लागतं. तर हे सगळं जे काय असतं ते आपल्याला ब्रीफिंग देणारा दिग्दर्शक हा खूप महत्वाचा फॅक्टर असतो. माझ्या दृष्टीने महेश मांजरेकर ज्या पद्धतीने त्यांनी हा डिरेक्ट केलाय, ज्या प्रकारे त्यांनी दिग्दर्शन केलंय, त्या अंधारात त्यांनी मला प्रकाशवाट दाखवली असं मी म्हणेन. आणि हा प्रवास त्यांनी खूप सोपा केला माझ्यासाठी, कारण खूप खडतर आणि अवघड खरं तर ते पात्र आहे. कारण ते लोकांच्या इतक्या म्हणजे घरातलं आहे की म्हणजे थोडं जरी इकडे तिकडे झालं तरी ते लगेच डिस्कार्ड करू शकतात.
आणि शूटिंग हा आणि असं आहे की गमती जमती म्हणजे काय, आता पुलंवरचा चित्रपट आहे तर सेटवरती असं वातावरण असूच शकत नाही गंभीर, म्हणजे एकही माणूस या 70 कलाकारांपैकी कधीही असा एकटा बसलाय काहीतरी त्याला बोरच होतंय, त्याला आवडतच नाहीये वगैरे असं काहीच नव्हतं. काही किस्से होते की महेश दादाकडे असं असतं की जेवण प्रचंड सुंदर असतं. ज्या वेळेला आम्ही व्हॅनिटीत बसायचो जेवायला त्यावेळेला का कुणास ठाऊक कुठून पण उकडीचे मोदक यायचे, आणि उकडीचे मोदक मला आणि इरावतीला खूप आवडतात. त्यामुळे दोघांमध्ये कॉम्पिटिशन असायची कोण जास्त खातंय. आणि माझ्या काही व्हॅनिटीमध्ये जागा ठरलेल्या होत्या की जिथे मी लपवून ठेवायचो, पण ती ते शोधून काढायचीच, म्हणजे हाईट होती. आणि गंमत अशी असते की इरावती सुनीताबाईंचं काम करते तर ते कदाचित त्या रोलमध्ये इतकी घुसली होती की मी जेवताना सुद्धा अरे किती खातोयस, अरे काय चाललंय तुझं, अरे तर मी तिला म्हणायचो की आता झालं ते, आता शूटिंग संपलंय, आपण इथे असलं पाहिजे ना. सो अशी खूप धमाल असायची. स्नेहल राणे म्हणतायत तुम्ही आम्हाला पुलंना पाहिले असा खराखुरा भास दिलेला आहे. थँक्यू. गौरव यादव विचारतायत चित्रपटातला एखादा आवडता संवाद म्हणून दाखवा. ऍक्च्युली आता फिल्म रिलीजच झाली त्यामुळे तुम्ही थिएटरमध्ये बघू शकता, पण माझा सगळ्यात जवळचा संवाद हा आहे की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात दुःखाचा आणि आनंदाचा एक ठराविक कोटा असतो. त्यातला दुःखाचा कोटा लवकरात लवकर संपवून टाकावा, म्हणजे मग उरतो तो फक्त आनंदच आनंद. हा माझा सगळ्यात जवळचं वाक्य आहे. मीनल खेडकर म्हणतात मीनलजी नमस्कार. गर्दीचं सुख मिळालं. अरे थँक्यू. अनिता मोरे म्हणतात मराठी असल्याचा अभिमान वाटावा असा चित्रपट तयार झालेला आहे. थँक्यू सो मच. आपल्या मित्रमंडळीत नाही सांगा. सानिका कुलकर्णी म्हणतात सागर देशमुख आणि इरावतीची केमिस्ट्री खूपच मस्त वाटली. सानिकाजी थँक्यू सो मच. येस. आणि आता संपूर्ण चित्रपट शूट झालेला आहे, एक भाग प्रदर्शित सुद्धा झालेला आहे. आता काय सांगशील, पु ल व्यक्ती होते, वल्ली होते की या दोन्हीचं मिश्रण होते? मला असं वाटतं की ह्यांना व्यक्ती वल्ली ते होतेच, मला असं वाटतं की ते खूप मोठे अवलिय पण होते. म्हणजे ते मला वाटतं असा अवलिया लवकरात लवकर जर झाला कोणी तर खूप छान होईल. पण मला वाटतं ते त्यांच्यासारखे तेच होते, कारण इतक्या मला वाटतं ते पाण्यासारखे होते. ते एका जागी कधी स्थिरावले नाहीत. म्हणजे त्यांना ते स्वतःहून सुद्धा म्हणतात की त्यांना सगळ्यात जास्त जे काय आवडतं ते संगीत आहे, आणि त्यांनी जर ते करिअर म्हणून परस्यू केलं असतं तर त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा यश मिळवलंच असतं. परंतु मला वाटतं की ते मला वाटतं पाणी साहित्यात सुद्धा जायचं होतं. सगळ्या मुळांपाशी जाऊन आलेले आहेत ते, म्हणजे संगीत असू दे, साहित्य असू दे, समाजसेवा असू दे, इमर्जन्सी नंतरची त्यांची भाषणं असू दे, त्यामुळे पॉलिटिकल सहभाग त्यांचा असू दे, सगळीकडे त्यांचं काम आहे. त्यामुळे मला वाटतं हे सगळेच ते आहेत. मला असं वाटतं त्यांना एका असं आपण बांधू नाही शकत की ते नक्की व्यक्ती होते का वल्ली होते. मला वाटतं ते सगळ्याचाच एक मिश्रणच होता तो माणूस. एका शब्दात बांधणं फार कठीण आहे. मानसी सहस्त्रबुद्धे म्हणतायत मानसी नमस्कार. पुलांना भेटवलं खूप आभार आणि शुभेच्छा. थँक्यू. नंदिनी जोगळेकर म्हणतायत सागर देशमुख फारच अप्रतिम आणि सहज सुंदर ऍक्टिंग. थँक्यू नंदिनीजी, थँक्यू सो मच. मोनिका मोडक विचारतायत सबकुच पुलं करताना टेन्शन आलं होतं का? मोनिकाजी मला तुम्हाला सांगायला आवडेल की जेव्हा फिल्म अनाऊन्स झाली होती त्यावेळेला खरं तर मी खूप असा कॉन्फिडंट होतो बरं का. मला असं वाटलं होतं की त्यांचं स्पिरिट असं एकदम मस्त होतं, तर आपण कशाला उगाच टेन्शन घ्यायचं, म्हणलं टेन्शन घेऊन काही होणार नाहीये. मग जेव्हा अभ्यास करायला लागलो त्यावेळेला नर्वसनेसचा बॉम्ब फुटला, म्हणजे पोटामध्ये डायनोसॉर्स पळायला लागले इकडे तिकडे की अरे देवा हे अशक्य आहे. म्हणजे पेटी पण वाजवतायत, ते गातायत पण, ते विनोद पण करतायत, ते स्टँडअप पण करतायत. म्हटलं हे आपल्याच्यानी होणार नाहीये. आणि मी खऱ्या अर्थाने म्हणजे गर्तेत गेलो तो निराशेच्या की अरे हे आपण का स्वीकारलं आणि कसं काय जमेल आपल्याला. पण नंतर मला हळूहळू काही आजूबाजूला मित्रमंडळी अशी असावी जी तुम्हाला सावरतील योग्य वेळेला, आणि अशा मित्रमंडळींनी आणि माझ्या बायकोनी अत्यंत मला सपोर्ट दिलेला आहे या सगळ्यामध्ये, आणि त्यांच्यामुळेच मी आहे आत्ता. बरं.
सुनीताबाईंचं आणि भाईंचं नातं वेगळं होतं. म्हणजे सुनीताबाई सुद्धा केवळ भाईंच्या मागे एक पत्नी म्हणून उभ्या राहिल्या नाही, त्यांचं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व त्यांनी निर्माण केलेलं होतं. एक लेखिका म्हणून असेल किंवा समाजकार्य सुद्धा त्यांचं उत्तम चालू होतं. त्याच्यानंतर भाईंचे आर्थिक व्यवहार सुद्धा त्या बघत होत्या. आहे म्हणून तरी मध्ये याचे बरेच रेफरन्सेस आपल्याला सापडतात. तर मला विचारायचं आहे की त्या दोघांच्या नात्याविषयी काय सांगाल? एक फक्त पती पत्नी एवढंच नातं त्यांचं नव्हतं, त्या पलीकडे जाऊन नातं जे होतं त्याबद्दल काय सांगशील? मला असं वाटतं की ते फार अजब पद्धतीचं नातं आहे. मला वाटतं की अशा पद्धतीचं इतकं गहन आणि इतकं डेप्थ असलेलं नातं आहे ते. पु ल देशपांडे अनेकदा आकाशवाणीच्या ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यूजमध्ये वगैरे हे म्हणलेले आहेत की ज्या ज्या वेळेला मी म्हणतो, म्हणजे ज्या ज्या वेळेला मी असा उल्लेख करतो की माझं असं म्हणणं आहे, त्या त्या वेळेला असं गृहीत धरावं की आम्ही असतो, आणि ते आम्ही म्हणजे मी आणि सुनीताबाई, आणि आम्ही एकच नाणं आहोत, त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आम्ही आहोत. इतकं ते नातं घट्ट आहे. मला दुसरी गोष्ट असं वाटते की ज्या पद्धतीने एखादा क्रिएटिव्ह माणूस असतो ना, तो त्याचं क्रिएटिव्हिटी देत राहतो. म्हणजे आतून तो जोपर्यंत असा कोरडा होत नाही तोपर्यंत तो ते सगळं देत राहतो भडाभडा. त्या सगळ्या एनर्जीला चॅनलाइज करायला कोणीतरी हवं असतं, आणि मला वाटतं ते काम सुनीताबाईंनी केलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही आहे मनोहर तरी जर वाचलं तर त्याच्यामध्ये अनेकदा असे प्रसंग आलेत की सुनीताबाईंना खूप तसे टोमणे सहन करावे लागले की या बाई अत्यंत व्यावहारिक आहेत, कोरड्या आहेत, त्यांना फक्त व्यवहारच माहिती आहे वगैरे. पण हे सगळं जर त्यांनी नसतं केलं तर मग काय झालं असतं त्यांचं, ह्याचे परिणाम सुद्धा त्यांनी लिहून ठेवलेले आहेत. की जर भाईंनी चित्रपटामध्ये आणखीन वेळ घालवला असता, आणि त्यांना फार बरे अनुभव आले नाहीत भाईंना चित्रपट करताना, आणि म्हणून सुनीताबाईंनी हा डिसिजन घेतला की नाही, आता नथिंग डुईंग, आता आपण फक्त स्टेजवरचे परफॉर्मन्सेस आणि नाटकं ह्याच्यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. सो हा निर्णय त्या वेळेला घेणं गरजेचं असतं. नाहीतर मग काय होतं की त्याला कुठेही एक दिशा राहत नाही. मला वाटतं की, आणि दिशादर्शक म्हणून कधीही सुनीताबाई या अगदी समोर अशा खंबीर उभ्या होत्या, आणि त्याच्यामुळेच ते कुठेतरी ते बॅलन्स झालं असं मला वाटतं. आणि मला वाटतं की त्यांचं नातं अक्षरशः म्हणजे मी वर्णन करू शकत नाही. म्हणजे मला मंगलाताई गोडबोलेंनी आत्ता त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांचं हे लिहिलेलं आहे, चरित्र लिहिलंय जे आत्ता पब्लिश झालंय. म्हणजे त्याच्यामध्ये नाही, पण त्या मला भेटल्या होत्या तेव्हा म्हणल्या की बटाट्याच्या चाळीचे जेव्हा प्रयोग असायचे त्यावेळेला बाई स्वतःची चप्पल काढून स्टेजवरनं चालायच्या. का? कारण बाईला कुठेही खिळा लागू नये म्हणून. म्हणजे मला हे ऐकून सुद्धा अंगावर आजही जेव्हा मी हे सांगतो तेव्हा काटा येतो की काय पद्धतीचं नातं आहे, किती निरपेक्ष असावं एखाद्या माणसाने, की म्हणजे अक्षरशः वाहून टाकणे एकमेकांना. तसं आपल्याला डेन्मार्क वरून शुभेच्छा आलेल्या आहेत प्रसाद वाळके यांच्या. प्रसाद वाळके, थँक्यू सो मच. तुम्ही डेन्मार्क मध्ये बसून आम्हाला आमचा कार्यक्रम बघता आहात, खूप खूप आभार. मिनल खेडकर, हा चित्रपट न वाटता पुलंशी मारलेल्या सुरेल गप्पा वाटल्या. थँक्यू मिनलजी, थँक्यू सो मच. कुणाल म्हणतायत खरंच खूप छान चित्रपट, पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा आहे. प्लीज तुम्ही जितके वेळा बघाल ना तितके वेळेला आम्हाला छानच वाटणार आहे. म्हणजे तुमचं इतकं प्रेम आहे हे बघूनच खूप छान वाटतं. मीनाक्षी सातारकर म्हणतायत, मीनाक्षीजी नमस्कार. पुलं असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, कारण तू त्यांच्या भूमिकेला खूप जस्टिस दिलंय. थँक्यू सो मच. थँक्यू. आता अशा अनेक भूमिका विचार, आता म्हणजे भूमिका प्रदर्शित झाल्यानंतर, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर भूमिकांबद्दल अनेक लोकांच्या कॉमेंट्स मिळाल्या असतील, कौतुक आलं असेल. लक्षात राहिलेली कॉमेंट कुठली की अशी खूप छान वाटलं त्यांचं त्यांनी सांगितल्यानंतर? मला म्हणजे आता इंस्टाग्रामवरती किंवा सोशल मीडियावरती खूप मेसेजेस येत आहेत अनोळखी माणसांचे. म्हणजे आपले मित्रमंडळी, नातेवाईक, घरचे हे सगळेजण कौतुक करतच असतात. अनेक अनोळखी व्यक्ती सुद्धा, आता जसं आपण सुद्धा आता संवाद करतोय तर मला अनेक जणांचं कौतुक येतंय. हे खूप छानच वाटतं आपल्याला. सगळ्यात ग्रेट गोष्ट ही आहे की जयंत देशपांडे म्हणजे त्यांचे पुतणे पुलंचे, तर त्यांनी प्रीमियर जेव्हा झाला मुंबईमध्ये त्यावेळेला मला बाजूला नेऊन म्हणले की आम्ही ना PLंना ना नेहमी प्लीज लिसन असं म्हणायचो, की ते बडबड 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 करत राहायचे. मला वाटतं ती जी क्वालिटी आहे त्यांची
ती तू फार चांगल्या पद्धतीने पकडलीस आणि मला कुठेही असं मला सारखा भास होत होता की अरे कदाचित आता सिनेमा संपल्यानंतर ते भेटतील मला असं. तर त्याच्यासारखी दुसरी मला कमेंट इतकी चांगली आणि अशी डेप्थ असलेली मिळालेली नव्हती जी त्यांच्याकडनं मला मिळाली. ह्याचं मला खूप जास्त मोल आहे. मला वाटतं हे मगाशी विचारलं मी साम्य काय, हा एक साम्यपणा असू शकतो बडबड. हो मी एकटाच खूप बडबडू शकतो बरं का. सानिका कुलकर्णी आहेत. सानिकाजी नमस्कार. त्या म्हणतायत इंग्लिश मिडियमच्या नवीन जनरेशनला तुमच्यामुळे फुलं अट्रॅक्टिव्ह वाटतायत. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा. अहो हा प्रॉब्लेमच आहे सानिकाजी आता माहितीये का, कारण आपण कोणीच सध्या ना वाचन संस्कृती कमी झाली आता. आपल्याकडे तो एक मॉन्स्टर पीस आहे ज्याला आपण मोबाईल म्हणतो. आता त्याच्यावरतीच सगळं असतं. आपल्याला तो पुस्तकाचा वास हे सगळं आपण थोडेसे दुरावत चाललोय. तर ते एका प्रकारे वाईट आहे. पण काय करणार, निदान जर मोबाईलवरती जर वाचन संस्कृती आली तरी सुद्धा काही हरकत नाही, पण वाचायला पाहिजेच. आणि पुलंसारखे लेखक तर अत्यंत मला वाटतं महाराष्ट्राचं हेरिटेज आहे ते आपण न वाचून चालेलच कसं. पण थँक्यू, तुमची कमेंट माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. थँक्यू सो मच. ओजस कुलकर्णी आहेत. ओजसजी नमस्कार. ते म्हणतायत हसत हसत रडू येतं, आजी आजोबांनाच नव्हे तर आम्हा तरुणांना सुद्धा. मला वाटतं ही सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे, कारण आमच्या आधीच्या पिढींना तर पुलं खूप लाडके आहेतच, पण आम्हाला सुद्धा पुलं आवडणं, मला वाटतं हे तुझं यश आहे. काय सांगशील यावर? ह्याच्यामध्ये खरं सांगू का, माझं यश म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की इट्स अ टीम एफर्ट. आणि त्या वेळेला मला वाटतं कलाकारांनी, समोरच्या कलाकारांनी दिलेली साथ अत्यंत महत्वाची असते आणि दिग्दर्शक अत्यंत महत्वाचा असतो. मला वाटतं की जेन्युइनली जर का काम केलं, अत्यंत आपलं म्हणजे हृदय त्याच्यामध्ये आपण दिलं, तर ते अशा पद्धतीने पोचतंच. त्या भावना तुमच्यापर्यंत पोचतायत हे खूप महत्वाचं आहे माझ्या दृष्टीने. कारण मला असं वाटतं की जी मी मेहनत केलेली आहे ती कुठेतरी फळाला येते. म्हणजे त्या ठिकाणी जर हसू आलं आणि त्या ठिकाणी जर रडू आलं तर मी कुठेतरी म्हणजे जे केलं होता प्रयत्न तो कुठेतरी सक्सेसफुल झालाय असं मला वाटतं. अविनाश पिसे आहेत. ते नमस्कार. म्हणतात की तुम्ही आम्हाला पुलांना भेटवलं, आम्ही बंगलोरला स्पेशल शो बघितलाय त्यांनी. अरे थँक्यू सो मच. बँगलोरला आम्हाला कळलं होतं की 4 शोज काहीतरी होते, तर ते सगळे हाऊसफुल होते मला वाटतं तिथे. थँक्यू. नेहा आठवले आहेत. नेहाजी नमस्कार. तुम्ही साकारलेले फुलं खूप पटले आणि आवडले सुद्धा. थँक्यू सो मच. वैभव कदम आहेत. ते वैभवजी नमस्कार. पुलांच्या आठवणींना उजाळा खूप छान दिलाय, खूप छान साकारली आहे भूमिका. थँक्यू. हर्षवर्धन म्हणतायत सागरजी तुम्ही साकारलेले फुलं फार भावले. हर्षवर्धनजी थँक्यू सो मच. स्वप्नील म्हणतायत की सागर सर आपण हा ट्रॅक असाच चालू ठेवा, चित्रपटाच्या स्वरूपात न ठेवता पुढेही आपण एखादं नाटक करावं महेश मांजरेकरांसोबत. काय सांगता? म्हणजे प्लॅनिंग मध्ये आहे खरं तर या सगळ्या गोष्टी. फक्त आता ते खूप आता 8 तारखेला नवीन तो दुसरा सिनेमा म्हणजे आमचा उत्तरार्ध रिलीज होतोय. तर जसं जसं थोडंसं पुढे जातो, कारण आता मी बाकी पण 2-3 प्रोजेक्ट मध्ये थोडासा व्यग्र असणार आहे. पण नक्की आम्ही काहीतरी प्लॅनिंग चालू आहे, एवढं नक्की. तुला जर पुलंच्या एखाद्या नाटकात काम कर असं सांगितलं तर तू कुठलं कॅरेक्टर करशील, किंवा पुलंनी ज्या व्यक्तिरेखा रंगवलेल्या आहेत त्यापैकी तुझी आवडती व्यक्तिरेखा कोणती आणि तुला करायला कुठली आवडेल? खरं सांगू का, मला वाऱ्यावरची वरात हे नाटक खूप आवडतं. कारण लहानपणापासून आपल्याकडे ना, म्हणजे मी जेव्हा लहान होतो त्यावेळेला VCR भाड्याने मिळायचे आणि VCR वरती मी असं ठरलेलं असायचं की 3 चित्रपट आपण बघायचे. तर 2 चित्रपटांवरनं लई हाणामारी व्हायची आमच्याकडे. म्हणजे की कुठला हिंदी बघायचा, इंग्लिश बघायचा, मराठी बघायचा, काय हे 2 चित्रपटांवरनं वादावादी असायची. एक कॅसेट ठरलेली असायची ती म्हणजे वाऱ्यावरची वरात, आणि त्याची पारायणं झालेली आहेत. तर त्याच्यामध्ये जे श्रीकांत मोघ्यांनी जे केलंय ते खूप अप्रतिम आहे. मला वाटतं ते मला करायला आवडेल म्हणजे इन नियर फ्युचर. ते अशक्य. त्यांचं चाचा बघितलं असेल त्याच्यामधला, दिल देके देखो मुझे मत रखो, दिल देके देखो मुझे मत रखो, मुझे पिल्ला हो एक कप को, आणि ते असं करतात 14वीं का चांद वगैरे. खूप भारी येते. त्याच्यानंतर तुला म्हणजे नाटक करायला आवडेलच पुलंचं, पण आता अनेक लोक विचारतायत की तुला हे करत असताना म्हणजे चित्रपटाचं शूटिंग चालू असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती तो म्हणजे तुझा लुक.
त्यासाठी किती मेहनत घ्यायला लागली. कारण कसं आहे, पुलं सगळ्यांना माहिती असल्यामुळे, त्यांचे फोटो सुद्धा असल्यामुळे आपल्याला माहिती होतं, आम्हाला माहिती होतं की पुलं खऱ्या आयुष्यात कसे दिसत होते. त्यामुळे त्याच्यासाठी खूप मेहनत तुला घ्यायला लागली असेल. कारण बघायला रंगाचा मेन फरक आहे की तू अत्यंत गोरा आहेस, फुलं तेवढे गोरे नव्हते. बरोबर आहे. तर त्या लुकसाठी काय काय मेहनत घ्यायला लागली? ऍक्च्युली हा लुक जो आहे, हा जो लुक आहे तो डिझाईन केलाय भारतातलेच नव्हे तर परदेशात सुद्धा ज्यांच्या फिल्म्सना अत्यंत यश मिळाले असे विक्रम गायकवाड, हे इज अ व्हेरी सिनियर मेकअप डिझायनर. त्यांनी ह्या चित्रपटाचे सगळ्यांचेच मेकअप डिझाईन त्यांनी केलेलं आहे. आता हा डिझाईन तर म्हणजे पहिलं तू म्हटलीस असं की हा गोरा रंग कव्हर करायलाच मुळात 2 तास लागायचे. म्हणजे मी ज्या ज्या वेळेला शूटिंगला गेलो त्या वेळेला सगळ्यात आधी कॉल टाईम माझा असायचा की सकाळी जर 7ची शिफ्ट असेल तर मी जवळजवळ 5 वाजता येऊन बसायचो तिकडे मेकअपला. आणि म्हणजे 2-2.5 तास कमीत कमी मेकअपला जायचे. दुसरी गोष्ट काय होतं की ते दात लावायचे, तो चष्मा लावायचा, तो विग लावायचा. पण ते सगळं ज्या वेळेला पहिल्यांदा लागलं त्यावेळेला एका ऍक्टरच्या आयुष्यात अत्यंत विलक्षण अशी मोमेंट तयार होते. ती म्हणजे आपण जेव्हा ह्याच्यात बघतो आरशामध्ये स्वतःला, त्यावेळेला असं वाटतं की अरे कुठे, म्हणजे मी स्वतःला शोधत असतो खरं तर, सागर कुठे इथे. तर तो नाही, आता तो मागे पडलाय. आता तुला पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांड्यांचा हात पकडूनच चालायचं आहे. आणि कुठेतरी पोटात असं धस्स होतं आपल्या की बाप रे, ही एवढी मोठी जबाबदारी मी कशी घेऊ शकेन. पण नशिबाने ते जेव्हा येतं त्यावेळेला एक ॲडेड ॲडव्हान्टेज पण असतं की आता हे सगळं आहे आपल्या मदतीला. आणि मग लेखक असतो, दिग्दर्शक असतो, कॅमेरा असतो, हे सगळे आणि को आर्टिस्ट असतात तुमचे. हे सगळं मिळून ती भट्टी जमली की मग तुम्ही सुटता. सुरेखा साने आहेत त्या नमस्कार. तुमच्या अभिनयामुळे पुलं नवीन पिढीला चांगले कळतील. सुदेश मस्के आहेत, ते विचारतात नमस्कार. मस्तच भूमिका साकारली आहे. एक प्रश्न आहे, पुलांना पेटी येत होती, तुम्हाला येते का? अरे बापरे, हा खूप विनोदाचा विषय आहे खरं तर. ज्या वेळेला मला समजलं की मला आता पु ल देशपांड्यांची भूमिका करायची, त्यावेळेला गाणी होती अर्थातच पुलंची आणि पेटी वाजवायची होती मला. मी साधारणपणे 3 दिवस मी एक हिंदी नाटक करतो पिया भैरूपिया म्हणून. तर त्याच्यात आमचे जे पेटी वाजवणारे जे हे आहेत सर आहेत त्यांच्याकडे मी गेलो होतो 3 दिवस. तर ते कुठली कुठली गाणी आहेत त्यांना मी सगळी ऑलरेडी सांगितली होती यादी की ही गाणी आहेत. मला 3 दिवसानंतर काका मला म्हणाले की तुम्ही या, तुमच्याच्यानी हे होणार नाहीये या आत्ता या जन्मात तरी. एक काम कर बेटा, ऊपर के सूर जब लगे तब ऊपर बजाना, नीचे के सूर जब लगे तर नीचे बजाना. तर मी तेवढंच फॉलो केलं आणि बाकी सगळी मी ऍक्टिंग केलेली आहे. आणि बाकी ते लपवण्याचं काम महेशजींना सॉलिड जमतं. त्यामुळे हो म्हणजे मी असं मी प्रयत्न केलेला आहे. आता ते माहिती नाही कितपत जमलंय. स्वप्नील दिवेकर आहेत, ते विचारतात या आपल्या लाडक्या विषयाच्या चित्रपटाला हव्या तितक्या स्क्रीन्स नाही मिळाल्या, याबद्दल काय वाटतं? आता तो प्रश्न खरं तर सुटलेला आहे. ज्या वेळेला रिलीज होणार होती फिल्म म्हणजे 4 जानेवारीला, त्यावेळेला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सिम्बा हा जो हिंदी चित्रपट आहे ज्याच्यामध्ये खूप आपलेच लोक आहेत, म्हणजे खूप मराठी आर्टिस्ट त्याच्यामध्ये आहेत, तो अतिशय उत्कृष्ट चाललेला आहे, अजून सुद्धा चाललाय. आणि उत्कृष्ट चाललेल्या सिनेमाबद्दल काहीच प्रॉब्लेम नसतो. मला वाटतं की कुठलेही सिनेमे आले तरी ते चाललेच पाहिजेत, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद त्यांना लाभलाच पाहिजे. पण प्रॉब्लेम असा असतो की आम्ही काही सगळे शोज मागत नसतो त्यांना. म्हणजे एखादं मल्टिप्लेक्स असतं किंवा सिंगल स्क्रीन्स असतात जिकडे मराठी लोक खूप जातात बघायला. आमचा प्रॉब्लेम होता की तुमचे जर 4 शोज आहेत त्या 4 शोज पैकी 1 शो द्या, 2 शोज द्या. तर ते जेव्हा देत नव्हते त्यावेळेला महेश मांजरेकरांनी थोडासा आवाज उठवला होता त्याच्या अगेन्स्ट की असं करू नका. आणि मला असं वाटतं की तुम्ही असं करू शकता की जिकडे जिकडे दुसरे मल्टिप्लेक्स आहेत तिथे तुम्ही नंबर ऑफ शोज वाढवूच शकता. म्हणजे जर आपण साधक बाधक विचार करायला बसलो तर ही परिस्थिती अगदी सुटू शकते. पण काही आता समाजकंटक असतात आपल्या त्याच्यात की ते नाही होऊ देत. पण आत्ता नशिबाने तशी काही परिस्थिती नाहीये. लोकांना त्यांच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये हा सिनेमा बघायला मिळेल. अर्चना जोशी आहेत, नमस्कार. सागर सर उत्तम अभिनय, एकूण सिनेमा सुद्धा उत्तम. थँक्यू. माझा मुलगा पुलं ऐकत आणि पाहत मोठा झालाय आणि एकटं असताना पुलं वाचलं तर कधीच एकटं वाटत नाही. ऍब्सोल्युटली, तुम्ही 100% खरं बोलताय.
कमलेश चव्हाण आहेत. ते कमलेशजी, म्हणतात, नमस्कार. नमस्कार साहेब, चित्रपट असावा तर असा, बघितल्यावर पैसे वसूल हे थँक्यू होतं. थँक्यू. पुरुषोत्तम गोखले विचारतायत, पुरुषोत्तमजी, स्वप्नात नमस्कार. येतात का पुलं? माझ्या आत्ता नाही येत फॉर्च्युनेटली, पण ज्या वेळेला मी त्यांचा अभ्यास करत होतो आणि जेव्हा मी मगाशी म्हणलं की मला नर्वस वाटत होतं प्रचंड, त्यावेळेला ते खूपदा स्वप्नात आले होते. हा, करा करा करा, अभिनय करा, अजून करा, घेतलीत ना आता ही रिस्क असं म्हणते. आता आता नाही येत, आता आता तसं नाही. साधारण आहे. आता त्यांनाही आवडली म्हणजे आवडतं असं वाटतं. हो, उत्तरार्धाबद्दल बोलूच यात, पण वैभव कदम आहेत. ते वैभवजी, म्हणतायत नमस्कार. की खूप छान साकारलाय तुम्ही पुलं. Thank you. पुलंच अभिनय करतायत अशी जाणीव झाली चित्रपट बघून. Thank you so आणि पुलंना समजून घेण्यासाठी किती दिवस लागले आणि अप्रतिम अभिनय उतरवण्यासाठी, जाणून घेण्यासाठी किती वेळ लागला? तो अप्रतिम अभिनय झालाय का नाही या विचारात मी कधीच अडकत नाही. मला वाटतं जे आपल्याला जमतं ते आपण करत राहणं प्रामाणिकपणे आणि ते कॅरेक्टर आपल्याला सापडवत राहणे ही एक अखंड प्रोसेस असते. मला वाटतं फिल्म संपेपर्यंत चालू असते ती. फिल्मचा प्रॉब्लेम हा असतो, मी तुम्हाला सांगतो, की ते एकदा छापलं गेलं ना की ते छापलं गेलं, मग आता आयुष्यभर ते तसंच राहणार आहे. नाटकाचे प्रयोग जेव्हा असतात आणि तुम्हाला समोरच्यानी सांगितलं की अरे हा भाग आहे ना तो थोडासा खटकतोय मला, तो जरा असं करून बघता येईल का तुम्हाला, तर पुढच्या प्रयोगात आपण तसं आपल्याला जर ते सजेशन पटलं तर बदल करून बघू शकतो. चित्रपटात तसं होत नाही, त्यामुळे तो एक प्रॉब्लेम असतो चित्रपटामध्ये. आणि त्यांचा आधीचा प्रश्न काय होता की किती वेळ लागला? हा, तर साधारणपणे मला मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात महेश दादांचा फोन आला होता की असं असं मी बायोपिक करायचा विचार करतोय. तर साधारण डिसेंबर ते जुलै 15ला मी शूटिंग चालू केलं. त्यामुळे डिसेंबर ते जुलै हा पॅच माझ्याकडे कामासाठी माझ्या पर्सनल होमवर्क करता होता. माधुरी केल आहेत. माधुरीजी, नमस्कार. त्या म्हणतात वाऱ्यावरची वरात लवकरात लवकर परत सुरू करा. मधुजा गोरे आहेत. त्या म्हणतात एक्झॅक्ट पुलं डोळ्यासमोर उभे केलेत तुम्ही. थँक्यू सो मच. सागर आहे, तो म्हणतोय नमस्कार सागर सर, नमस्कार. मी आपला YZ सिनेमा बघितलाय तेव्हापासून मी आपल्या अभिनयाचा फॅन आहे. thank you. पुलं तर आपण अप्रतिम साकारलेत आणि आमच्या नवीन पिढीला सुद्धा तुम्ही छान ओळख करून दिली आहे. थँक्यू सागर. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. थँक्यू. त्याच्यानंतर पुलंची दुसरी व्यक्तिरेखा श्रीराम लागू करायला आवडेल का, असं स्वप्नील कदम यांनी विचारलं. स्वप्नीलजी, 100% आवडेल मला. डॉक्टर लागू करण आमचे पुण्याचेच आहेत आणि मला वाटतं की इतक्या म्हणजे त्यांचं काम इतकं भरीव आहे थिएटरमध्ये आणि सिनेमामध्ये सुद्धा. मला वाटतं त्यांच्यासारखा असा डिसिप्लिन्ड माणूस आणि अशा पद्धतीचा नट, आणि मला असं वाटतं डॉक्टर लागूंचं करिअर ॲक्च्युली 40 नंतर असं बहराला आलं. तर नक्की जर कोणी बघत असेल हा कार्यक्रम आणि जे दिग्दर्शक आपल्या इंडस्ट्रीमध्ये आहे ते जर बघत असतील तर मी आता डिक्लेअर करू इच्छितो, मला डॉक्टर लागू करायला आवडतील. तर कोणी जर त्यांचा बायोपिक करणार असेल तर मला कन्सिडर करा जरूर. पूर्वार्धाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. उत्तरार्धाबद्दल काय सांगशील, की उत्तरार्धात आम्हाला नेमकं काय बघायला मिळणार आहे? आता जसं आम्ही सगळे पूर्वार्ध ज्या वेळेला रिलीज झाला त्यावेळेला आम्ही गपचूप होतो की काय काय दिसणार ते आम्ही सांगत नव्हतं फारसं. पण आता उत्तरार्ध म्हणजे ज्यांनी सिनेमा बघितला त्यांना उत्तरार्धची क्लिप दिसते आणि लवकरच त्याचा ट्रेलर सुद्धा येणार आहे आता उत्तरार्ध. त्यामुळे त्या ट्रेलरच्या वेळेला ते डिस्क्लोज होईलच की काय काय आहे त्याच्यामध्ये. पण हे सांगायला आवडेल मला की ही अखंड गोष्ट आहे आणि मला वाटतं मराठीमध्ये पहिल्यांदाच हा प्रयोग झालाय मराठी चित्रपटामध्ये की 2 भागांमध्ये एकच गोष्ट एका माणसाची आपण सांगतो आहोत. तर आता ज्यांनी पूर्वार्ध बघितलाय त्यांना उत्तरार्ध बघावंच लागेल, कारण नुसता उत्तरार्ध बघून आपल्याला कळणार नाहीये की काय झालंय पूर्वार्धात. ज्यांनी पूर्वार्ध बघितलाय त्यांना उत्तरार्ध नक्की कळेल की त्याची लिंक लागणार आहे त्यांना. त्यामुळे 8 फेब्रुवारीला उत्तरार्ध येतोय, त्यामुळे तुम्ही यायचं आहेच, म्हणजे त्याच्याबद्दल ऑप्शन नाहीये काही. नक्कीच. सुरेखा साने म्हणतायत पुलं सर्वांना हसवत होते, पण जेव्हा तो एक प्रसंग आला तेव्हा तुम्ही दुःखाचा प्रसंग आला तेव्हाचा तुमचा अभिनय खूपच छान होता. चिरायू पाठक म्हणतात तुमचा अभिनय खूपच कमाल. चिरायूजी, थँक्यू सो मच. मंदार आहेत, ते म्हणतायत नमस्कार सर, खूप छान झाला आहे सिनेमा, मला शब्द कमी पडत आहेत. पुलंसारखंच असंच हसत राहा आणि आम्हा तरुण मुलांना देखील असंच. थँक्यू मंदारजी. तुम्ही खरं तर खरे रसिक आहात जे अशा पद्धतीने भरभरून बोलताय
आणि तुमच्याशिवाय खरं सांगतो काही नाही, तुम्ही आहात म्हणून सगळं चालू आहे. पुरुषोत्तम गोखले म्हणतात आता यापुढे अनेक सत्कार होतील, तेव्हा तयार राहा त्यासाठी. अरे बापरे. आणि दुसऱ्या भागाचं पूर्ण शूटिंग झालंय का आधीच? हो झालेलं आहे, दुसऱ्याही भागाचं आपलं शूटिंग पूर्ण झालेलं आहे. आता फक्त त्याचं काही पोस्ट प्रोडक्शनची कामं असतात ती चालू आहेत, म्हणजे त्याचा टेक्निकल भाग असतो तो फक्त चालू आहे, पण तेही आता संपेल, म्हणजे त्याचं काहीच उरलेलं नाहीये. स्मिता मोगरे आहेत. स्मिताजी नमस्कार. त्या म्हणतात खूप छान अभिनय, सर्वांचा चित्रपट उत्तम. थँक्यू. सुधाकर देसाई आहेत. ते म्हणतात पुलं हे महाराष्ट्रातल्या तुमच्या अभिनयामुळे सगळ्यांपर्यंत म्हणजे तळागाळापर्यंत पोहोचले, त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे जर का खरंच अशी परिस्थिती, कारण काय असतं आपण फक्त ऐकिवात असतो, पण हे तुम्ही सांगताय म्हणून मला असं वाटतं की खरंच जर तळागाळापर्यंत जर पुलं पोहोचले असतील तर त्याच्यासारखी सुंदर दुसरी गोष्ट नाही. मला वाटतं की इतक्या म्हणजे आपण काय असतं ना, आता त्यांची जन्मशताब्दी चालू आहे त्यामुळे आपण फक्त त्यांचं गुणगान करतो किंवा आपण कार्यक्रमांना जातो, तेवढं वर्षभरापुरतं फक्त होतं. मला वाटतं हे जे आहेत ना, हे पु ल देशपांडे आपलं ट्रेजर महाराष्ट्राचं, मला वाटतं ते असं जतन करायला पाहिजे. म्हणजे त्यांचे कार्यक्रम फक्त जन्मशताब्दी पुरते किंवा त्यांच्या जयंती पुण्यतिथी पुरते मर्यादित न राहता वर्षभर काही ना काहीतरी त्यांची वाचनं म्हणा, त्यांच्या साहित्याची ओळख म्हणा नवीन पिढीला होणं गरजेचं आहे. आणि ते तुम्ही सांगताय की असं जर का होतंय, पोचतायत पुलं, तर दॅट इज द ग्रेटेस्ट थिंग. प्राजक्ता तुंगार आहेत. त्या म्हणतात खरोखर नमस्कार प्राजक्ताजी. पुलांना भेटल्यासारखं वाटलं. 8 फेब्रुवारीची वाट बघतायत, तुम्हाला प्रत्यक्ष भेटून पुलं भेटायची इच्छा, तुम्हाला प्रत्यक्ष भेटून पुलांना भेटायची इच्छा पूर्ण करायची आहे. खरं सांगू का प्राजक्ता मॅडम, मला असं वाटतं की मला तुम्ही भेटा आणि मी अगदीच भेटायला तयार आहे, पण मला भेटून तुम्हाला त्या ग्रेट माणसाला नाही भेटता येणार हो, नाही भेटता येणार. कारण तो माणूस तुम्हाला, आपण पर्सनली जेव्हा त्यांचं वाचन करतो किंवा त्यांचा आपण व्हिडिओ बघतो, नारायण ज्या वेळेला आपण ऐकतो त्यावेळेला आपल्या डोळ्यात पाणी येतं, ते खरे पुलं आहेत हो. ते तुम्हाला तिथेच भेटणार ज्या वेळेला तुम्ही तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये असाल. मला भेटून तुम्हाला, मी भेटीन तुम्हाला, मला काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही पुलांना नाही भेटणार तरी. आता पूर्वार्ध आलेला आहे, उत्तरार्ध येतोय. आमच्या स्मृतिगंधाच्या रसिकांना काय सांगशील या निमित्ताने? मला हे सांगायला आवडेल की स्मृतिगंधाचा हा जो काही उपक्रम आहे तो अतिशय स्तुत्य आहे. तुम्ही खरं तर एक माध्यम म्हणून काम करताय की मला, म्हणजे माझ्यासारख्या आर्टिस्टना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करता आहात, विच इज अ ग्रेट थिंग. मला सुद्धा गप्पा मारायला तुम्ही खूप आवडताय आणि मला असं वाटतं की आत्ता सुद्धा थिएटरमध्ये हा चित्रपट आहे आणि बऱ्याच लोकांचे एक असे कन्सर्न वजा आपल्याला एक सूर वाटतो की पु ल देशपांडे नवीन पिढीला माहिती नाही आहेत किंवा वाचन संस्कृती कुठेतरी मागे पडल्यासारखी वाटतेय. पण आत्ता हा चित्रपट आपल्या चित्रपटगृहांमध्ये चालू आहे आणि तो चांगला चालला आहे आणि त्या माणसाचं पर्सनल आयुष्य आपल्याला कळून घेण्याची ही एक खूप चांगली संधी आहे. तर तुमच्यासारखेच जे असे प्रेक्षक असतात ज्यांना साहित्य, कला आणि संगीत ह्याच्यामध्ये रुची असते, अशा प्रेक्षकांचीच आत्ता खरी गरज आहे आणि तुम्हीच खरे प्रेक्षक आहात. तर तुम्ही ज्यांनी 4 तारखेला जाऊन हा चित्रपट पाहिला आणि अजूनही बघतच असाल, 8 तारखेला परत उत्तरार्ध येतोय, तर असाच प्रतिसाद तुम्ही द्या आणि तुमच्या प्रतिक्रिया अत्यंत क्रिटिकली सुद्धा कळवा की त्यातलं काय भावलं किंवा काही जर भावलं नसेल तर काय नाही भावलं हे सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा. ते आपण प्रश्नोत्तरांमध्ये कधीतरी घेऊयात. तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. मला खूप मजा आली इथे येऊन तुमच्याशी गप्पा मारायला. थँक्यू. आणि आम्ही 3 वाजता चालू केलं, 2:30ला सुरू करणार होतो हा कार्यक्रम, पण काही टेक्निकल गोष्टींमुळे आम्हाला थोडासा विलंब झाला. त्याबद्दल आम्ही सगळेजण दिलगीर आहोत. प्लीज कृपा करून माफी मागतो तुमची. धन्यवाद सागर, तुझ्या इतक्या बिझी शेड्यूलमधून स्मृतिगंधासाठी खास थोडा वेळ काढलास आणि कुठेही आडपडदा न ठेवता छान दिलखुलास गप्पा मारल्यास त्याबद्दल स्मृतिगंधाच्या सर्व रसिकांकडून मी तुझे खूप खूप आभार मानते. रसिकांचेही खूप आभार, इतका उत्तम प्रतिसाद आम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून दिला. मी सगळ्यांना विनंती करते, पूर्वार्ध बघितलाच असेल तुम्ही, पण ज्यांनी नसेल बघितला त्यांनी पुन्हा जाऊन बघा किंवा नक्की बघा. आणि उत्तरार्ध येतोय 8 फेब्रुवारीला, तो सुद्धा बघायला जायला विसरू नका. धन्यवाद.